आणि इथून पुढे कोणाचेही पारितोषिक या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही. आयोजकांच्या वतीने ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथून पुढे कोणत्याही प्रेक्षकांनी या ठिकाणी पारितोषिक लावण्यासाठी येऊ नका प्लीज. ही रिक्वेस्ट असेल तुम्हा आम्हा सर्वांना. मॅचला होते सुरुवात आणि एका बाजूला आपण पाहतोय दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. एकाच विभागातील एकाच ग्रामपंचायतीमधील एका बाजूला टेंबरी आणि दुसऱ्या बाजूला सारंग अशी ही लढत. सारंग आणि टेंबरी अशी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गोलंदाजी वाट्याला येते. टेंबरी संघाच्या टॉस जिंकला तो सारंग संघाने प्रथम निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी राज ठोंबरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फिरून मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध मात्र घेतोय. एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने एलबीच्या स्वरूपात ही धाव येते आणि एका धावेनं संघाचं धावफलक या ठिकाणी खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर एक धाव. सलामीची जोडी शुभम पवार आणि अमित पवार हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शुभम नॉन स्ट्रायकर एंडवरती, स्ट्रायकर एंडवरती अमितला आपण पाहतोय ज्यांना आतापर्यंत शुभम 2 बॉल आतापर्यंत खेळला. आता अमितला स्ट्रायकर एंडवरती पाहणार आहोत. परंतु गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू, ते सरार चेंडू टाकले जातात परंतु स्वतःला या ठिकाणी झोकून दिलं आणि बॉलला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्सचा येतोय पहिला दणदणीत चौकार. जबरदस्त फटका त्याच्या माध्यमातून यावेळी चेंडूवरती पाहायला मिळाला. खरं तर स्वतःला झोकून दिलं. अक्रॉस लाईन चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग मध्ये. पहिला चौकार या ठिकाणी येत असताना यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. यावेळेला बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती पडला जातोय निर्धाव. वेग प्रचंड पाहायला मिळते. गोलंदाज राज ठोबरे या गोलंदाजाच्या माध्यमातून मजबूत शरीर, उंच पुरा बांध्याचा हा गोलंदाज अगदी 10-12 पावलांचा रनअप आणि त्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकतोय. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये आहे. इथे संधी निर्माण झाली. बंटी येतोय चेंडूच्या खाली, झेल पकडला जाईल. पहिली विकेट पहिल्या मोठा हादरा बसतोय टीम सारंग संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकार जरूर, चौकार जरूर ठोकला परंतु त्यानंतर गोलंदाजानं केलंय कमबॅक. विजय आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज चला संकेत लगेच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्याला चांगला खेळ आता इथून करावा लागेल. करता पहिली विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळाला जातोय आणि त्यानंतर संकेतला आता मैदानाच्या आतमध्ये यावं लागतंय. त्याला चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी एकाच ग्रामपंचायतीतील अगदी बाजूबाजूला असणारी ही 2 गावं, त्या दोन्ही गावांना दरम्यान, या दोन्ही संघादरम्यान चालू असलेली लढत आपण मैदानावरती पाहतोय. तत्पूर्वी यानंतरची होणारी मॅच जय गावदेवी कांड्रोली आणि त्यांच्या विरोधात समर्थ यज्ञेश 11 गावदेवी पाली.
समर्थ यज्ञेश 11 गावदेवी पाली आणि जय गावदेवी कांड्रोली या दोन संघादरम्यान यानंतरची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आपण या ठिकाणी यायचंय. हा पुढचा चेंडू चांगला फटका हवाई सफर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणार का आणि हो इथे येतोय पहिला दणदणीत चौकार. या चेंडूवरती आलाय शेवटच्या सहाय्याने आपण पाहतोय टोटल धाव संख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या ओव्हर मध्ये आता गोलंदाज जय घरत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. वैकुंठवासी नयन स्मृती जय गावदेवी टेंबरी हा संघ आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर आपण पाहतोय पहिली गोलंदाजी त्यांच्या वाट्याला येते आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कारण पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्ले षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं. जय घरत आपल्याला गोलंदाजी मार्कर पाहायला मिळते. चांगला फटका इथे सजवला जातोय. इथे कार्पेटच्या सहाय्याने पाठवलं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 13 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्याच चेंडूवरती जय घरतच्या या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज शुभम पवार सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय चौकार. शुभम पवार बामणे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत खेळ करतायत. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय पहिली सलामीची जोडी फोडली. अमितला मात्र एका चौकाराचा एक चौकार त्याने लगावल्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं. लवकर बाद झाला अमित कॅप्टन, परंतु त्यानंतर कर्तर सोल सावरलाय. या सामन्याचा आपण पाहतोय संकेत बामणे आणि शुभम पवार या दोन खेळाडूने. हा पुढचा चेंडू बॉल तयार पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलाय, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धाव फलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतील. 14 धावा धाव फलकावरती लागल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जोरात ही धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. धावा येणं ही खरं तर गरज बनली, कारण समोरच्या संघामध्ये जर आपण बघितलं ना तर निखिल पाटील असतील, नवजत पाठारे असतील, राज ठोंबरे असतील, कित्येक असे चांगले बंटी असेल, त्यानंतर भास्कर पाटील असतील, कित्येक चांगले चांगले खेळाडू या समोरच्या टेंबरी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याला अनुसरून आता सारंग संघाला खेळ करायचा आहे आणि सारंग संघ सुद्धा कमी नाहीये. खरं तर कित्येक चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये विजयाचे शिल्पकार ठरलेला हा सारंग संघ आज या मैदानावरती चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर टॉस जिंकल्यानंतर चेतन एक धाडसी निर्णय त्यांनी बॅटिंग करण्याचा स्वीकारला आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगल्या अवस्थेमध्ये टीम पोहोचताना पाहायला मिळते. 15 धावा धाव फलकावरती गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला स्ट्रोक सरळ बॅट मधून खेचायचा होता. कार्पेटच्या सहाय्याने फिल्डर आहेत तिकडे चेंडू उचलणार फेकणार. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि इथे काय धोका संभवू शकतो आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आता केली आहे रनआउट साठी. करत संकेत त्या ठिकाणी डेंजर एंडला धावत होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र आता काय घडलं जाईल हे आता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. ठीक आहे, कुरंगडे सर या ठिकाणी तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये संकेत बामणे होतोय बाद.
संकेतला खरं तर मैदान सोडावं लागलं. एक धाव सहजरित्या मिळवली होती. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो डेंजर एंडला तो धावत होता, परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली. दिनेश बघा त्या ठिकाणी होते आणि अगदी धावत जाऊन त्याने चेंडू अडवला. त्यानंतर चेंडूची फेकी केली बरोबर विकेट किपर निखिल पाटील यांच्या हातामध्ये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दुसरी विकेट आता मैदानाच्या बाहेर जाते आणि या चौथ्या नंबरवरती खेळण्यासाठी फलंदाज हर्षल मेहत्तर मैदानाच्या आतमध्ये एक ग्रेट ऑलराऊंडर खरं तर सारंग संघाचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. पूर्णपणे या सामन्याचे आता मदार चेतन खरं तर हर्षद मेहत्तर या खेळाडूवरती असणार आहे. जोपर्यंत हर्षद मैदानावरती ना तोपर्यंत आशा पल्लवीत असतील टीम सारंग संघाच्या. हा पुढचा चेंडू चांगला फटका खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला बॉलला सन्मानपूर्वक. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राज चेंडूपर्यंत फार वेगानं पोहोचतायत. बॉल अडवतील तोपर्यंत फक्त एका धावेला प्राधान्य दिलं गेलं आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 17 धावा धावफलकावरती इथे लागल्या जात आहेत. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा जो प्रयत्न आहे ना, जो मनसुबा आहे ना, तो आतापर्यंत सफल ठरतेना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. राज घरत अगदी चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जय घरत गोलंदाजी मार्कर सूर्यवंशीचा प्रयत्न केला होता, सफल ठरला जातो. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा तेच मैदानावरती घडलं जाणार का? आणि फलंदाज शुभम आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात या चेंडूवरती पुन्हा एकदा बाद होतोय. विकेटवरती टिके सर तुम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 24 बॉल तुमच्या वाट्याला येणार आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. जितक्या जास्त वेळ तुम्ही विकेटवरती राहाल ना तितकी धावसंख्या वाढत जाते. धावसंख्येचा आलेख वाढत जातो. विकेट आपण पाहतोय 2 महत्वाचे फलंदाज शुभम पवार आणि संकेत बामणे जे विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये खरं तर बाद झाले आणि त्यानंतर आता थोडीशी अडचणीमध्ये सापडलेली पाहायला मिळते टीम गावदेवी सारंग. परंतु प्रेशर क्रिएट केले खरं तर आणि फिल्डिंग चांगली होतीये. चांगला फटका सुद्धा खेळला होता परंतु तो अंगलट आला तो सारंग संघाच्या आणि फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज मनीष मेहत्तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. नंबर क्रमांक 5 वर खेळण्यासाठी हर्षद आणि मनीषला आता या सामन्याचा खरं तर डाव सांभाळणं गरजेचं आहे. हा बरोबर बघा कीपरच्या मागे बघा त्या ठिकाणी साइड स्क्रीनच्या बाजूला जे बसलेत ना आमचे नडाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय. पट्टीवरती बाउंड्री लाईनच्या पट्टीवरती कृपया बसू नका कारण 5 दिवस ती पट्टी आपल्याला टिकवायची आहे. इथे चांगला फटका खरं तर ठोकला जातोय अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून सेफ झोन मध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. या चेंडूवरती दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावा. 24 धावा धाव फलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि 12च्या सरासरीनं 24 धावा धाव फलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ठोकबीचे
आज मैदानाच्या आतमध्ये रुपेश बामणे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट गेल्यानंतर आता रुपेश 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. मनीष आणि रुपेशला आता मैदानावरती तोल सावरायचा या संघाचा. चांगला फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक बंटी आहेत त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत धावा कंप्लीट फक्त केल्या ते एकच. एकेरी धावा संख्येच्या मदतीने 27 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. किमान 45-50 धावा धाव फलकावरती तुम्हाला आणाव्या लागतील. कमी धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते कारण पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा संख्येचा आलेख वाढला होता परंतु त्यानंतर तो आलेख पूर्णपणे आता कमी येताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू वेगवान वेग प्रचंड वेग आणि त्या वेगाच्या जसा चेंडू आला तसा बॉलला पाठवलं. मनीष मेहतरच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळतोय. षटकार येतोय दुसरा आणि या षटकाराच्या मदतीने धावा संख्या 33 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेनपंच आपण पाहतोय अविनाश पारंगे सर आणि या स्क्वेअर लेग पंच निलेश भौड सर. खरं तर टीके कुरंगळे सर आज आमच्या समेत जोडलेत. तिन्ही पंचाच्या माध्यमातून फार चांगली कामगिरी करतात. फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली जाते. त्यांचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत. परंतु इथे काय घडलं गेलं धाव घेण्याचा प्रयत्न खरं तर कर्दनका ठरला जातोय. विकेट मिळाली जाते. फलंदाज होईल बाद या चेंडूवरती मनीष मेहतर. टीके सर जसं आयोजन केलं जातं ना तशी एकविरा देवीची पालखी सुद्धा वरसे गावातून सातत्यानं दरवर्षी निघत असते आणि अगदी थाटामाटात आपण पाहतो जल्लोषात ती पालखी आपण पाहतोय. एकविरेला म्हणजे कारल्याला जाताना आपल्याला नेहमीच दरवर्षी पाहायला मिळते आणि एक वेगळा सोहळा खरं तर सातत्यानं वरसेकरांच्या माध्यमातून आयोजित केला जातो. ही स्पर्धा सुद्धा फार महत्वाची आहे. फार चांगलं आयोजन खरं तर नियोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो प्रत्येक जण फार मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धा खरं तर युट्यूबला लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवलं जातं. अमोल पाटील असतील त्यानंतर अक्षय पाटील असतील त्यानंतर विवेक पाटील आणि देवेन असतील या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही संपूर्ण ही वाहिनी खरं तर या स्पर्धेमध्ये लीड केली जाते आणि एक चांगली स्पर्धा खरं तर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टेंभरी संघाचं पारडं खरं तर जड आहे. षटकार चौकार जरूर येत आहेत परंतु विकेट सुद्धा एका प्रत्येक चेंडूवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या चेंडूवरती हा सामना सारंगच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय तर एखाद्या चेंडूवरती हा सामना खरं तर टेंभरी संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही संघ समांतर रेषेमध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाचं पारडं अगदी समतोलामध्ये पाहायला मिळतोय परंतु अजूनही शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 6 चेंडू वाटायला येणार आहेत. इथून जर झालं विकेट टिकवली तर नक्कीच एक चांगली टोटल एक चांगली फायटिंग टोटल धावफलकावरती आव्हानात्मक धावसंख्या निर्माण होईल. परंतु ती धावसंख्या निर्माण होणार की आतापर्यंत गोलंदाजांचा जो बोलबाला मैदानावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय तो कायम राहणार हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार करायला गोलंदाज नवज्योत पाठारे एक ऑलराऊंडर खेळाडू या टेंभरी संघाचा आज आता गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खरं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या एष्टीवर टाकलेला चेंडू उसळी घेणारा हा बॉल विसावला निखिल पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. माझे उपसरपंच आपण पाहतोय टेंभरी ग्रामपंचायतीचे सातत्यानं खेळाला प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी टेंभरी संघ नक्कीच उतरला जातो. निखिल पाटील यांची उपस्थिती या टेंभरी संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 आणि 2च्या मदतीने धावा संख्या पुढे सरसावली जाईल. 2च्या मदतीने 36 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 36 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. विनीत पांडव आणि रुपेश बामणे हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. हा पुढचा चेंडू चांगला फटका हवाई सफर उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली. राज ठोंबरे पकडला जाईल झेल. विकेट डाऊन होत असताना फलंदाज बाद.
येत आहेत. यानंतरची होणारी मॅच एका बाजूला असेल जय गावदेवी कांड्रोले आणि त्यांच्या विरोधात साई समर्थ यज्ञेश श्री समर्थ यज्ञेश 11 गावदेवी पाली या दोन संघादरम्यान पाली टीमचे कॅप्टन किरण जाधव या ठिकाणी येतात. त्यानंतर करण आमचे मित्र या ठिकाणी दोन्ही कांडोली संघाचे कॅप्टन या ठिकाणी येतात. मी हेमंत आपल्याला विनंती करतो की लगेच कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपण या सामन्याचा टॉस या ठिकाणी ओढून घ्यायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली 36 धावा. 6 विकेट आतापर्यंत कर्तदान झाल्यात आणि प्रसाद बामणे आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्या ठिकाणी बॉल अडवतायत. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट आहे परंतु 2 धावा सहजरित्या तो चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती लागली जाते. 4 बॉल आतापर्यंत या ठिकाणी संपलेत. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. एकात 2 षटकार चौकार जर आले ना तर मजबूत धावसंख्या धावफलकावरती निर्माण होईल. हा चेंडू अदोर खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल अडवतायत परंतु क्षेत्ररक्षकानेच खरं तर चुकी केली. चकवा दिला चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती येतोय नशिबाचा चौकार टीम सारंग संघासाठी आणि या चौकाराच्या मदतीने 42 धावा धाव फलकावरती इथे लागल्या जात आहेत. 42 धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. शेवटचा एक चेंडू मैदानावरती पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी आता बाकी असेल. चांगलं षटक पाहायला मिळते ते नवज्योत पाठारे या गोलंदाजाचं. कारण हाही चेंडू चांगला होता. हा बॉल अडवणं गरजेचं होतं परंतु चुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि त्याच्यावरती मिळाल्याचं चौकार. पुढचा चेंडू शेवटचा बॉल होता आणि इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल असल्याचा आणि वाईट बॉलच्या मदतीने 43 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटचा एक चेंडू मैदानावरती बाकी आहे. चेतन आता एखादा षटकार जर आला ना तर एक चांगली नक्कीच धावफलकावरती धावा निर्माण होतील. बोला तयार. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये मारला जातो. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फिल्डिंग करताना थोडीशी होते चुकी. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज कंप्लीट करतायत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 45 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. ते येणारे 24 चेंडू आणि दुसऱ्या इनिंग मध्ये गरज असेल टीम नयन स्मृती 11 जय गावदेव टेंबरी संघाला 46 या धावसंख्येची 24 मध्ये बनवायचे आहेत 46 धावा.
चला सलामीची जोडी टेंबरी संघ मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. सलामीची जोडी लगेच पाठवा. यानंतरची होणारी मॅच जय गावदेवी कांडरुल आणि समर्थ यज्ञेश 11 गावदेवी पाली या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय गावदेवी पाली, गावदेवी कांडरुली संघाने टॉस जिंकलाय. जसा हा सामना करण संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा, कारण आजचा पहिला दिवस होता या स्पर्धेचा. उद्घाटन सोहळा, त्यानंतर पहिली शो मॅच, त्यानंतर बरेच पाहुणे या व्यासपीठावरती आपण बघितले, त्यांचा सन्मान, आणि त्या कारणानं खरं तर आज थोडासा उशीर होताना पाहायला मिळतोय. परंतु साहिल यांनी आम्हाला सांगितलंय उद्या ठीक 6:45 वाजता साहिल टॉस उडणार आणि पहिली मॅच 7 ला चालू होणार. पहिला मॅचचा टॉस या ठिकाणी 6:45 ला केला जाईल आणि 7 ला पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जाईल. आणि गावातलीच पहिली मॅच आहे, मला वाटतंय वर्षाची पहिली मॅच असेल, परंतु त्या कारणानं एक संधी आहे. खरं तर थोडा तुम्हाला आता टाइम मिळेल, परंतु टाइमामध्ये तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. टाइमाची खरं तर वेळेची भान सगळ्यांनी राखणं गरजेचं आहे. आणि चालू असलेल्या सामन्यामध्ये सुद्धा मी खेळाडूंना विनंती करतो की आपण फास्ट खेळा, ऊर्जा खरं तर निर्माण झाली पाहिजे, कारण आता थोडीशी थंडी जाणवते, धुकं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्याच कारणानं आपल्याला विनंती असेल आपण फास्ट खेळायचंय. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली 45 आणि टार्गेट ठेवलं ते 24 चेंडू मध्ये 46 या धावसंख्येचं. निलेश बडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा स्वागत. किरण जाधव खरं तर आज इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खरं तर पाली संघ आपण पाहतोय कित्येक युवा खेळाडूंचा आज भरणा असणार आपला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विरोधात कांडरोली या दोन संघ खरं तर एकमेकाच्या वेळेला कित्येक वेळेला खेळलेत, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना खरं तर एक वेगळ्या उमेदीनं हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतील हे नक्की. खरं तर 46 धावसंख्येचा बचाव खरं तर करायचंय का सारंग संघाला, आणि हे बचाव करण्यासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मनीष मेहतर या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र या ठिकाणी चेंडू दिला जातोय. आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. स्ट्रायकर एंडवरती असेल बंटी आणि नॉन स्ट्रायकरला असेल फलंदाज निखिल पाटील. पहिलाच बॉल या ठिकाणी रनअप मध्ये थोडासा व्यत्यय. मेन पंच अविनाश पारांगे सर, स्क्वेअर लेग पंच निलेश पौड, दोन्ही पंचांना आपण दिव्या मॅच साठी करतो शुभेच्छा. आपण पाहतोय दोन्ही पंच फार मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. खरं तर टीके कुरंगळे सर त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. या तिन्ही पंचांचा पॅनल. पहिला चेंडू गोलंदाज तयार, खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉल अडवतायत, चांगली फिल्डिंग इथे डायरेक्ट होणं गरजेचं होतं, चुकी केली आणि त्यानंतर मात्र एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाज मात्र कंप्लीट करतायत. आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 1. पहिल्या चेंडूवरती धाव आली ती 1 आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाचं धावफलक खुला झालंय. 1 धाव धावफलकावरती लागली जाते. मनीष मेहतरला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये आपण जर बघितला एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक अगदी बांधले गेले स्टिटकून उभे असलेले पाहायला मिळतात आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक बांधले गेलेले. आणि अशा वेळेला सर्कल या ठिकाणी भेदला जातोय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने चेंडूच्या मागे धावतील, परंतु चेंडू थांबणार नाहीये, सरळ चेंडू जातोय सीमा पार. पहिला चौकार येतोय निखिल पाटील यांच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. टेंबरी विरुद्ध सारंग, त्यानंतर पाली विरुद्ध कांडरोली, त्यानंतर इसांबे आणि नडोदे याच विभागातील या चौक विभागातील संघ आज मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर फार चांगले सामने सुद्धा आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. याच विभागातील हेमन टीम असल्या कारणानं आज बरेचसे प्रेक्षक खरं तर या स्पर्धेला हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही एक मानाची आणि सन्मानाची या चौक विभागामधली एक ट्रॉफी आहे. रोहित सदा तवले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, वरद रुद्र एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आई एकविरा चषक 2026 एक दिमागदार आणि देखणं आयोजन. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न फसला गेला.
टप्पा पडल्यानंतर चेंडूने शरीराचा वेध मात्र घेतला जातोय. जोरकस अपील पंचांकडे झाली, परंतु अपीलमध्ये उत्साह कमी आपल्याला जाणवला आणि त्याच कारण अपील या ठिकाणी फेटाळली जाते. हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत संपलेत. जसं पहिलं षटक पहिल्या इनिंग मध्ये राज ठोंबरेने टाकलं ना, अगदी त्याच्या तसंच षटक याही इनिंग मध्ये मनीष मेहतर मैदानाच्या आतमध्ये फेकताना पाहायला मिळतोय. 10-12 पावलांचा रनअप, उंचापुरा बांध्याचा हा गोलंदाज, व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. चांगला फटका स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवला प्लॉटच्या बाहेर. बॉल सीमा पार येतोय. दणदणीत पहिला षटकार डीजे. चेंडूवरती खरं तर षटकार येतोय आणि आता षटकाराच्या मदतीने 11 धाव संख्या धाव फलकावरती लागली जाते. आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर समोर टाकलेला बॉल होता आणि त्याचा खरपूस समाचार फलंदाज निखिल पाटील यांनी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार ठोकला, षटकाराच्या मदतीने 11 धाव संख्येपर्यंत जाऊन पोहोचलेत ते टेंबरी संघ. चांगला चेंडू टाकावा लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. सारंग विरुद्ध टेंबरी अशी लढत. खरं तर शांत आणि सावध वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफ, सीमा रेषा क्रॉस करतोय हा चेंडू. पुन्हा एकदा येतोय दणदणीत षटकार आणि षटकाराच्या मदतीने 17 धाव संख्या धाव फलकावरती लागली जाते. आणि त्या ठिकाणी आयवा कॅच मला तर वाटतं पकडलाय. ज्यांनी आयवा कॅच पकडलाय त्यांना विनंती, आपण लगेच व्यासपीठावरती यायचंय. लॉंग ऑफला त्या ठिकाणी आयवा कॅच त्यांनी पकडलेला, त्यांच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी येईल. त्यानंतर आमचे कांडोलीचे संतोषजी कडव या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. अजिंक्य भाऊड आपली वाट पाहतायत, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर ज्या ज्या ठिकाणी कांडोली संघ मैदानावरती उतरतो ना, त्या त्या ठिकाणी संतोष कडव यांची उपस्थिती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी आलेत. त्यांचं स्वागत आपण करूया. षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं, डॉट बॉल टाकलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या चांगल्या अवस्थेमध्ये टीम टेंबरी आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. त्यानंतर सन्माननीय अतिथी संतोषजी कडव साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी सुबोध भोसले आणि अक्षय निकाळजे यांना विनंती करतोय, आपण संतोष कडव साहेबांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करावा. सुबोध भोसले आणि अक्षय निकाळजे आपण या ठिकाणी यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोषजी कडव साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. खरं तर सारंग टीमला विनंती, आपण फास्ट खेळायचंय. चला आता अजिंक्य सर, पुढच्या मॅच पासून टाइम लावायला चालू करावा लागेल, नाहीतर 7 वाजतील. चांगला फटका, इथे ऑन साइडला अडकला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉल अडवतात, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत कंप्लीट केल्या जात आहे. त्या चेंडूवरती एकच धाव. अमित पाटील आपण गोलंदाजी मार्कर, अमित पवारला आपण गोलंदाजी मार्कर पाहतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळाली गेली आणि एकेरी धावा संख्येच्या मदतीने 18 धावा संख्या धाव फलकावरती लागली जाते. त्यानंतर हिंद केसरी प्रवीण डायव्हर, खरं तर चकड्यांच्या शर्यतीमध्ये आपण जर बघितलं तर प्रवीण ड्रायव्हर यांचं नाव फार मोठं आहे आणि टेंबरी संघासाठी त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात. खरं तर आणि ज्यांनी आयवा कॅच या ठिकाणी पकडल्या ना, ते या ठिकाणी आलेत आणि ते 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतायत. या मॅच आमच्या गाववाल्यांच्या आहेत.
ऐवा कॅच करता त्यांनी या ठिकाणी पकडला गेला आणि 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना सुद्धा या ठिकाणी दिलं जाईल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू अमित पवार स्ट्रायकर एंडवरती निखिल पाटील. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. सार्थक मेहतर हर्षद मेहतर खरं तर चेंडूच्या मागे धावत होते, परंतु सेफली लँड चेंडू जमिनीवरती होतो आणि त्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या गेल्या. निखिल पाटीलची विकेट चेतन फार महत्वपूर्ण असणार आहे या मॅच मध्ये. या फलंदाजाला लवकर तुम्हाला थांबवावं लागेल, अन्यथा षटकारांचा पाऊस करत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि त्याच कारणानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या चेंडूवरती 2 धावेच्या साहाय्यानं 20 धावा धाव फलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल तयार अमित पवार. हा चांगला फटका. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. बॉल हवेमध्ये, शुभम येतोय चेंडूच्या खाली. झेल या ठिकाणी पकडला जातोय. विकेट डाऊन असा पहिला मोठा अदरा बसतोय टीम टेंबरी संघाला. पहिला फलंदाज बाद डीजे. नवीन फलंदाज खरं तर निखिल पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी नवजोत पाठारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जातात. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. पहिली विकेट खरं तर डाऊन झाली. षटकार चौकारांची आतिषबाजी आपण बघितली निखिल पाटील यांच्याकडून. 1 चौकार 2 षटकार त्यांनी लकावले आणि त्याच कारणानं धावसंख्या बघितली तर पहिल्या ओव्हरमध्ये वाढली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं अमित पवार धाव फलकाला रोख लावण्याचा प्रयत्न करतायत. 3 बॉल संपलेत. 3 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. हा वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. या ठिकाणी या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. धाव फलक स्थिरावलं गेलं. पुन्हा एकदा 20 या धावसंख्येवरती 20 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 2-1च विकेट आतापर्यंत गेली आहे. या सामन्यामध्ये खरं तर कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं फार कठीण आहे, कारण 24 चेंडूमध्ये 46 धावा तितकंच बघितलं तर हे आव्हान मोठं नाहीये, परंतु हे आव्हान कमी सुद्धा नाहीये. हे आव्हान थांबवता येऊ शकतं. गोलंदाजी चांगली करावी लागेल, परंतु इथे दिशा भरकटली गोलंदाजानं आणि त्याचा खरं तर फायदा होतोय टीम टेंबरी संघाला. एका धावेच्या मदतीने 21 धावा संख्येपर्यंत मजल मारली आहे. 21 धावा धाव फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत चेंडू संपले. त्या षटकातील 4, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल. खरं तर 14 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि गरज आहे ती विकेट जाते. खरं तर नवजोतला आता खरं तर बाद व्हावं लागलं. स्वस्तामध्ये बाद झाला. एकही धाव खरं तर गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी नवजोत पाठारे मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जय घरत मैदानाच्या आतमध्ये जातोय. या ठिकाणी बघा जय घरत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. बॅटिंगसाठी चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. खरं तर महागडे साबित झाले होते. 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु आता वेळ चेतन मोठे फटके मारून या धावा वसूल करण्याची. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा. इथून या धावा खरं तर कम्प्लीट करायच्या असतील ना तर तुम्हाला चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. आमचे पाहुणे राहुलजी गोंधळी साहेब या ठिकाणी आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. आणि आपण पाहतोय संतोषजी कडव साहेबांच्या माध्यमातून खरं तर अजिंक्य भौड आणि आमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही त्यांचे खरं तर ऋणी आहोत. हा नक्कीच आपण पाहतोय संतोषजी कडव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 200 रुपयाचं कॅश प्राइज
अगदी कॉमेंटेटरसाठी आलेत त्यांचं देखील आभार, कारण की सातत्यपूर्वक ते पारितोषिक लावत असतात. कधी कधी 500, कधी कधी 1000 ते कॉमेंटेटरसाठी देत असतात आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की कांडोली संघ असून त्यावेळी ते आम्हाला पारितोषिक लावत असतात आणि आज देखील त्यांनी पारितोषिक लावलंय आणि त्यांचे आभार म्हणजे आमच्या कलेला त्यांनी दाद दिलेली आहे. त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. या ठिकाणी आपण पाहतोय की आईवा झेलवाले या ठिकाणी आलेत. सागर तांबे त्यांचे देखील आभार. त्यांनी मनोगत व्यक्त केलं की ही स्पर्धा आमच्या घरची आहे, आमची ही स्पर्धा आहे, त्या कारणासाठी त्यांचे देखील आभार. बक्षीस घ्यायला नाही नाही तसं नाही सर्वांचे आभार. खऱ्या अर्थाने प्रत्येकाने जेल टिपले पाहिजेत. प्रत्येकाला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर एक सायकल त्या प्रेक्षकाला देण्यात येईल. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये, वन टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. बंटी क्षीरसागरच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार लाजवाब दिमागदार चौकार. करतायत की उद्याच्या दिवसामध्ये, उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या माध्यमातून देखील असेल, परंतु नका देऊ. आम्ही आभारी आहोत कारण की बरेचसे खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक आहेत ते आम्हाला पारितोषिक लावतायत, कारण की आमचा आवाज अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि प्रेक्षकांना आमचा आवाज आवडतो. त्या कारणासाठी अगदी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावली जात आहेत. नुकताच आम्ही सारंगची नाईट स्पर्धा केली, त्याचबरोबरीनं ARPL केली. त्यामध्ये तब्बल 4.5 ते 5,000 रुपयाचं कॅश प्राइज फक्त आम्हाला बक्षीस देण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय आयोजकांचं प्रेम देखील सातत्यपूर्वक राहिलं. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि फलंदाज बंटी क्षीरसागर या ठिकाणी होतोय बाद. नवीन फलंदाज राज ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक मॅच आम्हाला आजही आठवते, बोरगाव आणि त्यांच्या विरोधात टेंबरी ही मॅच झाली होती. 72 का 71 धावसंख्येचा पाठलाग याच टेंबरी टीमला करायचं होतं. आघाडीचे 2-3 फलंदाज बाद झाले होते आणि लगातारचे 4 षटकार ठोकले होते. याच राज ठोंबरेनं सारंगच्या मैदानावरती, पाली सारंग आसरोडीचं ते मैदान आपण पाहतो, एकत्रित त्या मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात आणि त्या मैदानावरती 4 षटकार ठोकले होते. याच फलंदाजाने आल्या आल्या प्रहार, बॉल चाललाय लांबच लांब, सीमारेषा पहार, जातोय 21व्या चषकातील हा दर्जेदार लाजवाब षटकार. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की राज ठोंबरे असा फलंदाज आहे, त्यानं कित्येक मैदानं या ठिकाणी गाजवली आहेत. आणि बॉल शेवटपर्यंत टिपला. खऱ्या अर्थानं आमचे 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामन अमोल कदम, अमोल पाटील यांनी त्यांचं देखील कौतुक. खऱ्या अर्थाने हीच क्वालिटी आणि क्लॅरिटी राहिलेली आहे 24 लाईव्ह इव्हेंटची. संपूर्ण स्पर्धेमध्ये कित्येक स्पर्धा त्यांनी या सीझन मध्ये कव्हर केल्या, टिके कुरुंगले सर, परंतु त्यांची क्वालिटी कोणीच घेऊ शकला नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यांचे ऑपरेटर असतील, टेक्निशियन टीम असेल, कॅमेरामन असतील, आणि त्यांचं खऱ्या अर्थाने भरीव योगदान कित्येक स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. आणि अशा असंख्य स्पर्धा त्यांनी रायगड जिल्ह्यातील कव्हर केल्यात. नामांकित छोट मोठ्या स्पर्धा ते करतायत, परंतु नामांकित स्पर्धा देखील ते कव्हर करतायत. आणि त्या कारणास्तव आपण या चेंडूवरती पाहिलं, शेवटपर्यंत नजर त्यांची राहिलेली आहे. विजय पाटील जर या ठिकाणी आले असतील ना, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. समोरच्या दिशेमध्ये अगदी ब्लॅक स्क्रीनला धडक देणारा हा बेधडक षटकार.
लगातारचे 2 षटकार ठोकले आणि या मॅच मध्ये शिरकाव केलाय. शेवटचे 8 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. ज्यावेळी तुमचे खेळाडू पवेलियन मध्ये येतील ना त्यावेळी तुम्हाला 10,000 ना 20,000 द्यायचे असेल तरी देऊन टाका. बोला तयार आणि लगातारचा येतोय हा तिसरा षटकार. खैस जमलाय खैस ठोक डीजे. लगातारचे 3 षटकार ठोकलेत. अक्षय निकालची बॅटिंग कशी असावी ना तर राज टोंबरेकडे आपण शिकली पाहिजे. खऱ्या अर्थानं कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मिडल ऑर्डरला जाऊन गोलंदाज देखील भारी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण अर्षद मेहत्तरला पाहतोय ज्यांना आतापर्यंत मी तर म्हणेन कित्येक फलंदाजाला नाचवलेत आणि हा लगातारचा येतोय फलंदाज राज टोंबरे ही मॅच फिनिश करतोय. खऱ्या अर्थाने चेतन भोईर मी सुरुवातीला सांगितलं की बोरगाव आणि त्यांच्या विरुद्ध टेंबरी ही मॅच आम्ही पाहिली होती. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं होतं की टेंबरी संघ त्या मॅच मध्ये हारलाय परंतु असं नाही. टेंबरी संघ असा आहे ना ज्यांच्याकडे राज टोंबरे सारखा प्रामुख्याचा एक चांगला खेळाडू चांगला चमचमता हिरा आहे आणि त्यानं खऱ्या अर्थानं हा सामना या ठिकाणी जिंकून दिलाय आणि टोकले लगातारचे हे 4 षटकार. चला मैदान सोडायचंय. नेक्स्ट मॅच टॉस कोण जिंकलाय कांडोली. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. हा द्या आता. हिंद केसरी प्रवीण डायव्हर तुम्हीच का? पहिल्यांदा तुम्हाला बघतोय. बऱ्याचशा लोकांच्या तोंडातून आम्ही तुमचं नाव ऐकलं होतं.